हॅलो फ्रेंड्स, आज आपण केक बघत आहोत. मँगो केक. हा केक खूप स्पेशल असणार आहे, कारण की फ्रेश मँगोपासून आपण हा केक बनवत आहे. आता सीझनही मँगोचा चालू आहे, तर कस्टमरची ऑर्डर आली फ्रेश मँगो केकची. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 2 मँगो कट करून घेतले आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि मग ते व्हिपिंग क्रीममध्ये एकदम मस्तपैकी मॅश करून घेतले, मिक्स करून घेतले. बघितलं? आणि तुम्ही म्हणाल हे 2 हाफ केजीचे दिसत आहेत, तर हे जुगाड करतोय आपण. 1 केजीवाला आपल्याकडे बेस नव्हता, त्यासाठी मग हा फर्स्टवाला आपण गोल्डन बोर्डवर ठेवून घेतला आणि सेकंडवाला कट करून घेतोय त्याला जोडण्यासाठी, हाफ केजीला जोडण्यासाठी. जेव्हा हा आपण जोडणार तेव्हा 1 किलोचा केक आपला बेस फुल रेडी होणार आहे. मग आपण 1 किलोचा केक त्यापासून बनवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे जोडून घेणार आपण तो केक. हाफ केजीवाला जो बेस होता तो आपण जोडून घेणार आणि मग याच्यापासूनच आपण 1 केजी बनला आपला केक. हे बघा, अशा प्रकारे 1 केजीवाला बनला बेस आपला. आता त्याच्यावर आपण आयसिंग करून घेतोय. हे बघा, आयसिंग करून झालं. आता पुन्हा आपण याच्यावर व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहे. ती इक्वली सगळीकडून स्प्रेड करून घेणार आहे. सगळ्या बाजूने व्हिपिंग क्रीम लावून घेतली. आता व्यवस्थित केक फिरवून घेणार, एक्स्ट्रावाली क्रीम सगळी काढून घेणार. आता आपल्या केकवर आपण मँगो जेल टाकणार आहोत. आता मँगो जेल आपण 4ही बाजूनी, वरून आणि साईडनीही सगळीकडून टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा स्प्रेड करून घेणार आहे इक्वली, म्हणजे केक एकसारखा दिसणार आहे मँगो कलरमधला. हे बघा, अशा प्रकारे सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचा आहे केक. किती छान कलर आला आहे ना आपल्या केकला. हे बघा, पूर्ण ओरिजिनल मँगो कलर आला आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण त्याच्यावरती डिझाईन करून घेणार आहे. हे बघा, व्हाईट कलरचं जे आपण टाकतोय ना डॉट्स, त्याची नंतर किती सुंदर डिझाईन बघणार आहे. तुम्ही बघा, हे डॉट्स टाकून घेतले. आता मध्ये जी स्पेस ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण ब्राऊन कलर टाकून घेतला, म्हणजे चॉकलेटवालं जेल टाकून घेतलं. आता टूथपिकच्या साहाय्याने आपण त्याची डिझाईन करून घेतली. किती सुंदर बॉर्डर बनली आहे बघा. हे बघा, आता आपण बॉर्डर करून घेतोय खालच्या बाजूनी आपल्या मेन केकला. बॉर्डर झाल्यावर केक कसा कंप्लीट दिसतो ना. आता रिअल मँगो आपण पुन्हा एक घेतला आहे, त्याच्या 2 फोडी करून घेतल्या आहे आणि त्याचे असे कट्स करून घेतले आणि ऑलरेडी त्याची डिझाईन बनली बघा. असे कट्स करून घेतले आणि खालच्या दिशेने फोल्ड करून घेतले. हे बघा, किती सुंदर डिझाईन बनली. हे असेचे असे आपण केकवर ठेवणार, त्याच्यामुळे एकदम रिअल दिसतो केक. हे बघा, आपला केक रेडी झाला आहे. आता आज मी फर्स्ट टाईम केक म्हणजे पॅक करूनही दाखवणार आहे. हे बघा, रुद्र नाव लिहिलं, केक जाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला केक नक्की सांगा.